हॅलो नमस्कार, कसे आहात? स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी व आनंदाचा जावो. इथे माझी सकाळची दारची सडा रांगोळी झालेली आहे आणि तुळशीची पूजासुद्धा झालेली आहे. तर इथून आपल्या दिवसाची सुरुवात होते. तर चला लगे हात मी देवपूजासुद्धा करून घेतलेली आहे. आज देवाला फुलं वगैरे भरपूर होते, म्हणजे दोनच प्रकारचे होते. मला व्हाईट आणि लाल पण त्यामध्ये जास्त आवडतात, पण ते नव्हते, दोनच झेंडूचे होते. तर त्यामध्येच मी असं छानसं म्हणजे देवाची मूर्ती छोटी आणि फुलं मोठे झालते, त्यासाठी मग थोड्याशा पाकळ्या रांगोळी टाईप करून टाकलेल्या आहेत. आणि एकदम छान वाटत आहे. फुलांनी ज्यावेळेस देवारा भरतो ना, देवाला फूल वगैरे व्यवस्थित वाहिले तर मग एकदम देवपूजा अशी साजरी झाल्यासारखी वाटते आणि मनालासुद्धा त्याचं समाधान लागतं. तर तुमच्याशी म्हणलं चला थोडीशी आपली पूजा शेअर करावी. तर हे बघा आपले स्वामी किती छान दिसत आहेत आणि इथे आपले बाळकृष्णसुद्धा. तर अशा प्रकारे आपली पूजा झालेली आहे. आणि पूजा झाल्या झाल्या दुसरा नैवेद्य नव्हता तयार झालेला, तर दूध साखरेचा नैवेद्य मी इथं दाखवलेला आहे. आणि धूप दीप अगरबत्तीच्या वासानं असं एकदम मन प्रसन्न झालेलं आहे. तर आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर माझं देवघर छोटंसं होतं पहिलं आणि ते माझ्या नणंदबाईनं घेऊन गेल्या होत्या. पण मग दुसऱ्याचं यूज करतात न करतात मला काही माहीत नाही आहे, पण त्यांना कुणीतरी सांगितलं तर त्यांनी हे छोटंसं देवघर घेतलेलं आहे. तरी ह्याला 1,500 रुपये का 1100 रुपये असं काहीतरी लागलेले आहेत. तर छान आहे त्यांच्या पद्धतीने आणि त्यांनी जे घेतलेलं आहे ते छान आहे. मला तर छान वाटतं आहे, कारण त्यांच्या त्या देवाऱ्याच्या मानानं किंवा देवाच्या मानानं तेवढे व्यवस्थित बसतात आणि छानसुद्धा आहे. तर इथे आपली देवपूजा वगैरे झाली की सकाळी सकाळी मी केलेलं आहे थोडंसं ह्याचं ज्यूस, गाजराचं ज्यूस केलेलं आहे. फळं जी आहेत ती ज्यूस करण्यापेक्षा कच्चे खाल्लेले चांगले असतात. पण मी फर्स्ट टाईम केलेलं आहे, कारण जास्त फळं सलॅडमध्ये असेच खाण्यात जातात. तर म्हणलं चला आपण करून तर बघूया, घेतात की नाही, कोणाला आवडते की नाही. तर बऱ्यापैकी सगळ्यांना कोणाला दिलेलं नाही, फक्त आपल्या साहेबांना दिलेलं आहे. तर इथं त्यांचा डब्बा वगैरे केला आणि लगे हात त्यांना थोडंसं ज्यूस करून दिलेलं आहे. तर छान झालं होतं ज्यूससुद्धा, पण काहीतरी बाय मिस्टेक व्हिडिओची झालेली आहे. तर मिक्सरमध्ये काढल्याच्यानंतर जो ज्यूसचा व्हिडिओ आहे ना तो काढला होता, पण कुठे गायब झाला, डिलीट झाला की काय झाला काहीच वेळ नाही लागला त्याचा. तो सापडला नाही आहे. खाली मिक्सर ग्राइंड करेपर्यंतच तुम्हाला दाखवलेला आहे. तर चला असो नेक्स्ट टाईम पूर्ण दाखवते. आणि ही शुक्रवारचा दिवस असल्यामुळे आपली झालेली आहे संध्याकाळची पूजेची तयारी. तर पूजेची तयारीसाठी त्या अगोदर मी सर्व जे आहे भांडी, किचन वगैरे आणि आपली लादी वगैरे पुसून घेतलेली आहे सगळी. तर व्यवस्थित अशी साफसफाई करून घेतलेली आहे. आणि आत्ता करणार आहोत आपल्या म्हणजे पूजेला सुरुवात करण्या अगोदर आपलं जे उंबरा लेपन असतं ते मी करणार आहे. तर ह्यावेळेसचं उंबरा लेपन जे आहे ते आपलं कुंकवाने सजवून टाकलेलं आहे. मी पूर्ण रांगोळी वगैरे मी आता 2-4 वेळेस झालं काढलेलीच नाही आहे. तर बेस्ट अशी पिवळ्या हळदीच्या लेपनावर लाल कुंकवाची स्वस्तिक आणि लक्ष्मीची जी पावलं आहेत ती काढलेली आहेत. आणि छान अशा 2-4 टिपके दिलेले आहेत रांगोळी टाईप. आणि आपल्या दरवाजावरती कुंकवाचं स्वस्तिक आणि हळदीचा ओम काढून घेतलेला आहे आणि आपली पूजा मांडलेली आहे. तर पूजेची मांडणी कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये एका शेअर केलेलं आहे. आपले फर्स्ट टाईम शुक्रवार ज्यावेळेस चालू झालेले आहेत त्याच वेळेस मी तुम्हाला वैभव लक्ष्मीच्या व्रताची माहिती सांगितलेली आहे आणि व्रत आपलं स्टार्ट केलेलं आहे. तर इथे उंबऱ्याची आपलं लेपन वगैरे झाले की लगेच पूजा करून घेतलेली आहे. दोन्ही साईडनं 2 दिवे लावून घेतलेले आहेत. हळदी कुंकू अक्षता लावलेला आहे. धूप दीप कापूर ओवाळून घेतलेला आहे. आणि आपली इथं पूजा सगळी संपन्न झालेली आहे. तर इथे सुद्धा आपली आरती वगैरे झालेली आहे. आणि प्रतीक्षाला आज पोथी वाचायला लावलेली आहे मी सर्वप्रथम. नसता 2-3 वेळेस मीच वाचलेली आहे, कारण पूजा जी आहे ना आपल्या कुटुंबासमवेत सगळ्यांना घेऊन जर केली तर भरून पण दिसते आणि सगळ्यांना छान पण वाटतं. तसेच सगळ्यांना ऐकायला मिळतं आणि पूजेचं थोडंसं आपण जे करतो ते पाहून थोडंसं मुलांना वगैरे पण त्याचा हे होतो, करायची इच्छा वगैरे निर्माण होते आणि त्यांनाही थोडीशी आवड लागते. त्यासाठी सगळ्यांना घेऊन जर केलं तर आनंद मला वाटतो. आणि जो
करतो आपण त्याचं सगळा आनंद जो आहे दोगुणा वाढतो असं मला वाटतं. तर चला, इथे पूजा वगैरे झालेली आहे. आरती मात्र आपली साहेबांनी केलेली आहे. तर मी म्हटलेली आहे आणि ह्यांनी केलेली आहे. तर दोघांनी मिळून अशी आरती आपली झालेली आहे. तर तुम्हाला डिटेलमध्ये एवढं काही शेअर केलेलं नाही, मी थोडंसं शेअर केलेलं आहे, कारण ह्याची डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेली आहे. तर इथे आज असं ठरवलं होतं की पूजा वगैरे सगळं निवांत करूया आणि आपला जो नैवेद्य वगैरे आहे तो सुद्धा निवांत करूया आणि तुमच्याशी सगळं काही शेअर करूया. पण दुसऱ्या दिवशीचं रुटीन जे होतं ते अचानकच चेंज करण्याचा निर्णय झालेला होता. त्यासाठी मग पूजा वगैरे मांडून घेतली आणि जी पण स्वयंपाक वगैरे आहे तो मी एकदम पटपट घाईघाई करून घेतलेला आहे. कारण दुसऱ्या दिवशीचं रुटीन जर आजच नियोजन नाही लावलं तर मग सगळं बिघडून जातं. त्यासाठी मग ते दुसऱ्या दिवशीच्या नियोजनानुसार आपली हे नैवेद्य वगैरे म्हणजे जो स्वयंपाक आहे तो तुमच्याशी शेअर नाही केलेला. तरी पण नैवेद्य काय आहे हा मी तुम्हाला दाखवते. अंधक अंधक काऊन होय लाग सगळे दिसलंच नाही. चला, रात्रीची वेळ होती, थोडंसं अंधक असं दिसत होतं, त्यामुळे प्रतीक्षा विचारत होती असं अंधक का दिसत आहे. तर चला, आजच्या स्वयंपाकामध्ये नैवेद्य मी काय बनवलेलं आहे. थोडीशी तांदळाची खीर बनवलेली आहे, आपली रोजची वरण चपाती बनवलेली आहे, थोडासा भात बनवलेला आहे आणि चिल्ली पनीर जे आहे ते बनवलेलं आहे. तर खीर ही मला वाटते लक्ष्मीच्या नैवेद्यामध्ये असावी, कारण त्याचं प्रमाण आपल्याला देवीच्या नैवेद्यामध्ये आणि पौर्णिमेच्या नैवेद्यामध्ये खिरीचं प्रमाण आलेलं आहे. त्यासाठी मी आवर्जून खीर ही कुठली ना कुठली तरी करत असते. तर चला, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नमः शिवाय.